साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा. डॉक्टर रामकृष्ण डोंगरे. कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा याकरिता परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन हे गेल्या अनेक वर्षापासून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र शासन याच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे गेल्या अनेक वर्षापासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता स्वाक्षरी अभियान राबवत आहेत. तसेच मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदन सादर करीत आहेत. मात्र शासन याच्यावर काहीही दखल न घेतल्याचे दिसून येत आहे. दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर हे अकोला दौऱ्यावर आले असता डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून सविस्तर चर्चा केली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचित घटकाला न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अशा या साहित्यरत्नाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं पाहिजेत, अशा आशयाचे निवेदन परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त यांनी कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर यांच्याकडे केले आहे. यावेळी ओबीसी शहर अध्यक्ष दिलीप भरणे, राजेंद्र ठाकरे, ॲडव्होकेट तायडेसह परिवर्तन युवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर रामकृष्ण डोंगरे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त. मी गेल्या अनेक दिवसापासून परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा याकरिता लोक चळवळ उभी केली आहे. आणि आमदार असो, खासदार असो, केंद्रीय मंत्री असो, राज्यमंत्री असो, यांना सातत्याने निवेदनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. आज आपल्या अकोला शहरामध्ये ॲडव्होकेट आकाश फुंडकर कामगार मंत्री यांचे आगमन झाले असता त्यांना सुद्धा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशा आशयाचे निवेदन दिले आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली की आपण कामगार मंत्री आहात आणि आपण केंद्र शासनाकडे महाराष्ट्र शासनाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी आपण शिफारस करावी. कारण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण आयुष्य दलित, शोषित, पीडित यांच्या व्यथा त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून कष्टकऱ्यांच्या व्यथा त्यांनी मांडल्या आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना केंद्र शासनाने भारतरत्न पुरस्कार द्यावा याकरिता सातत्याने हा लढा मी चालू ठेवलेला आहे. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.